पोहोचले आहे साता समुद्रापार। सांगलीच्या पांडुरंग गुरव यांनी तुतारी फुंकून मॉरिशसच्या पंतप्रधानांचं स्वागत केलं आणि त्यामुळे पंतप्रधान इतके खुश झाले की त्यांनी मॉरिशसमध्ये 10 जणांना तुतारी संघाचं प्रशिक्षण देण्यासाठी पांडुरंग गुरव यांना सांगितलं आणि आता पांडुरंग गुरव हे 10 जणांना मॉरिशसमध्ये तुतारी संघाचं प्रशिक्षण देत आहेत। वाटे गावचे पांडुरंग गुरव त्यांच्या तुतारीचा सूर आता साता समुद्रापार पोहोचलाय। मॉरिशसची राजधानी असलेल्या मोकामध्ये झालेल्या कलारंग धारा कार्यक्रमात गुरव यांनी तुतारी वाजवून मॉरिशसच्या पंतप्रधानांचं स्वागत केलं। विशेष म्हणजे तुतारीच्या अनोख्या सुरांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांना भुरळ घातली। त्यांनीही तुतारी वाजवण्याचा प्रयत्न केला आणि आगळ्या वेगळ्या स्वागतासाठी 10 जणांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही त्यांच्यावर टाकण्यात आली। नोकरी करत करत ते आपली पारंपरिक कला जतन करत आहे। आजपर्यंत मुंबई फेस्टिवल असो, दिल्ली फेस्टिवल असो, महाराष्ट्र शासनाने गेली 15 वर्ष 20 वर्ष झाली ही कला जतन करत आहे आणि ही जतन करत असताना मॉरिशसमधील मराठी मंडळींचे मला निमंत्रण आले आणि मॉरिशसमध्ये मराठी मंडळींच्या स्वागतासाठी सत्कारासाठी हे शिंग वाजवण्यात आले। पांडुरंग गुरव मूळचे सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावचे आहेत। मुंबईमध्ये ते सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात। देशा परदेशातील अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमात पाहुण्यांचं स्वागत करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला हा मोबाईल आहे। गडावरून पायथ्याशी असणाऱ्या आपल्या सहकार्याला या मोबाईलमधून संदेश दिला जातो, ती हाक दिली जाते। समृद्ध कलेची परंपरा भारताला आहे आणि हीच परंपरा फक्त जोपासण्याची नव्हे तर ती साता समुद्रापार पोहोचवण्याची किमया गुरव यांनी केली आहे। पांडुरंग गुरव यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांचं स्वागत केलं, तुतारी फुंकून आणि ते पंतप्रधान खुश झाले। या पुढच्या बातमीकडे श्री क्षेत्र गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे आणि या पालखीचं मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात स्वागत करण्यात आलं। हजारो वारकरी या पालखीत सामील झालेत। हत्ती, घोडे आणि गजानन महाराजांची चांदीची मूर्ती